सातपूर गावातील अतिप्राचीन भवानी मातेचा वार्षिक यात्रोत्सव गुढीपाडवा
सातपूर गावाचे ग्रामदैवत आई भवानी मातेचा यात्रोत्सव दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा होतो आणि त्याच परंपरेनुसार आजही साजरा होत आहे। मी सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई भवानीच्या चरणी आशीर्वाद मागतो की या सर्वांना सुखी ठेव। शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित केला होता, खास करून कांदा उत्पादकांसाठी सरकारने आता 20% निर्यात शुल्क माफ केलेले आहे। शेतकऱ्यांसाठी आपण आई भगवतीकडे काय प्रार्थना करतो? नाही, शेतकऱ्यांसाठीच प्रार्थना करणं म्हणजे वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, येणारा पावसाळा भरपूर पाहिजे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यासाठी आई भवानी त्यांना सर्वांना आशीर्वाद। निमित्त सातपूर येथील मुघल परिवार व सातपूर परिसरातील सर्व नागरिकांचा हा सार्वजनिक उत्सव असतो। या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून ही गाड्या ओढण्याची परंपरा असेल, पूर्ण मिरवणुका असतील, अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी बसल्या जातात। मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचा आज गुढीपाडवा आहे, येणाऱ्या वर्षामध्ये सर्वांना सुख समाधान आपल्या सर्वांना मिळेल अशा आई चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज सातपूर गावची पारंपरिक यात्रा, या यात्रेच्या निमित्ताने 12 गाड्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी सातपूरकर तसंच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक येतात। शेवटी यात्रा ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्यासाठी सातपूर गाव हे आतापर्यंत या सगळ्या आचारसंहितेत कटिबद्ध असल्याने खरोखर मनाला आनंद होतो की एक चांगली यात्रा या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं येथील सर्व नागरिकांना बघायला मिळते। देवीची मनोभावे पूजा करून श्री गणेशा 12 गाड्यांची जी एक लाईन असलेली दरवर्षीची परंपरा जपण्याचं काम या सातपूरकरांनी केलं, त्याबद्दल सर्व सातपूरकरांचं मनापासून अभिनंदन करून या यात्रेच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।